मेरे सरकार आए हैं, सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा। मेरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण
विठ्ठल रखुमाई सर्व सत्ता आले आता सर्व सत्ता आले नामयाचा खेचर दाता नामयाचा खेचर दाता नामयाचा खेचर दाता नामयाचा खेचर दाता सांडोनी माझाई सर्व सांडोनी माझाई सर्व सांडोनी माझाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई नाच कीर्तनाचे रंगे 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 नाच कीर्तनाचे
विठ्ठल विठ्ठल वाचे वाचे विठ्ठल विठ्ठल रखुमाई सर्व सांडोनी माझारी सांडोनी सांडोनी वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल वाचे विठ्ठल 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 वाचे विठ्ठल विठ्ठल वाचे विठ्ठल रखुमाई रखुमाई सर्व सांडोनी सर्व सांडोनी माझाई
विनायकडे विठाल हळूहळू विनायकडे हळूहळू नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई सर्व सत्ता आली हाता किंवा अवघी सत्ता आली हाता नामयाचा खेचर दाता सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई विठ्ठल अभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं नित्यार्घ्यं प्रणतपालभवाब्धिभूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुखान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची विठ्ठल संत शिरोमणी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे प्रेम भांडारी भक्तवरी असणारे नामदेव महाराज यांचा हा 5 चरणाचा अभंग. प्रस्तुत अभंगातून नामदेव महाराजांनी आपलं अवतार कार्य सांगितलेलं आहे. भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगदवंदे जगद्गुरु तुकोबाराय आणि सर्व संत मांदियाळी सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन फेरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये या ठिकाणी सुरू असलेला हा नैमित्तिक कीर्तन महोत्सव वैकुंठवासी ब्रह्मलीन गुरुवर्य मारुती महाराज थोरात यांचे हे चतुर्थ पुण्यस्मरण. त्यांचा सर्व भक्त परिवार विशेष करून त्यांच्या कृपांकित असलेले आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण विनायकजी महाराज निघोट आणि त्यांचे सगळे सहकारी सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी हा भव्य दिव्य प्रमाणामध्ये महोत्सव संपन्न होतोय. याच्यामध्ये उपस्थित महाराजांनी खूप सुंदर असं नियोजन केलेलं म्हणजे परमपूज्य गुरुवर्य पुरेकर बाबांच्या आशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य डॉक्टर किसन महाराज साखरे साधक आश्रम त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी
ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, त्यानंतर दुपारी ज्ञानसत्र आहे. त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांच्या विरणीवरचं चिंतन चालू आहे आणि संध्याकाळी आपली कीर्तनाची सेवा आहे. विठ्ठल या ठिकाणी सर्व क्षेत्रातील मोठी मोठी मंडळी आहे माझ्यासमोर उपस्थित आहे. मृदुंगाचार्य आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण गंभीर महाराज, बरेच दिवसानंतर त्यांचा मृदंग ऐकण्याचा योग मला आलेला आहे, कारण दुर्मिळ आहेत ते आणि मालिकेपासून आणखी जास्त दुर्मिळ झाले. आमचे आदरणीय परमपूज्य ज्येष्ठ गुरुबंधू असणारे पंढरीनाथजी महाराज आरोग्य भगोरे गुरुजी, आमचे संपत महाराज, आपले साळुंके महाराज, इकडे आमची सगळी संस्थेची गुरुबंधू मंडळी आहे. श्रवणाकरता ऋषिकेशची मंडळी मला समजत नाही, अमर महाराज, नामदेव महाराज आणि सगळी चिंतन करणारी मंडळी आहेत. विठ्ठल आपली क्षेत्रातली कीर्तन सेवा आणि क्षेत्रातली कीर्तन सेवा म्हणजे काही अधिकारवाणीने उपदेश करण्यासाठी कीर्तन सेवा. क्षेत्रामध्ये सगळीच कीर्तनकार मंडळी असतात. मी वैकुंठवासी परमपूज्य जगन्नाथ अण्णांचे कोटी सांगत असतो विनोदाचे. असं विनोदाने म्हणायचे, क्षेत्रामध्ये बसलेले जे श्रोते आहेत त्यांच्या ग्रंथच्या ग्रंथपाठ असतात. ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ अशी मंडळी बसलेली असतात ऐकण्याकरता. क्षेत्रामध्ये उभे राहिलेली जी मंडळी असतात त्यांच्या मालिका पाठ असतात आणि ते असं विनोदाने म्हणायचे. बहुतेक कीर्तनकाराची कडवी पाठ असतात. चिंतनामुळे त्यांना पाठ करायला वेळ मिळत नाही आणि विनोदाने ते पुढे म्हणायचे, याच्यातलं ज्याला काहीच जमत नाही ते दिंड्या काढतात. पण एकतर ही क्षेत्रातली मंडळी सगळी आणि पुन्हा साधक आश्रमाच्या परंपरेतलं ऐकणारी मंडळी. विठ्ठल आमचे आदरणीय परमपूज्य विनायकजी महाराज ते सुद्धा स्वतः पाठ घेतात. वैकुंठवासी ब्रह्मलीन थोरात महाराजांनी सुद्धा, मारुती महाराजांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये दुसरं काहीच केलं नाही, फक्त अध्ययन आणि अध्यापन. उच्च विद्या विभूषित ते होते. मुंबई सारख्या ठिकाणी त्यांनी मोठ्या पदावर नोकरी केलेली होती. म्हणजे मी मुंबईमध्ये शिकत असताना त्यांची कीर्तन ऐकली त्यावेळेस आणि इथं आल्यानंतर सुद्धा त्यांचा आणि माझा खूप स्नेह होता. मला नेहमी ते बोलवायचे, अशा गप्पा गोष्टी चालायच्या, चिंतन चालायचं. त्यांनी जन्मभर नोकरी सोडल्यानंतर इथे आल्यानंतर दुसरं काहीच केलं. श्रवण पहिल्यांदा खूप अध्ययन केलं. म्हणजे एवढ्या उशिरा येऊन सुद्धा वृत्ती प्रभाकर काय, विचारसागर काय, अमृतानुभव काय, चांगदेव 65 काय, अनेक वेळा महाराजांच्याकडे त्यांनी ऐकले आणि ऐकल्यानंतर सांगितली सुद्धा. अनेक त्यांचे त्या ठिकाणी श्रोते आहेत, ऐकणारे त्यांचे ऐकणारे श्रोते आहेत. आणि विशेष करून झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. झाड ओळखायचं असेल तर फुलावरून ओळखता येतं. आमच्या विनायक महाराजांच्या वरून आपल्याला महाराजांचा अधिकार लक्षात येतो. विठ्ठल तेव्हा महाराजांच्या मध्ये असलेली लीनता, सर्व समावेशकता आणि आजही त्यांची परंपरा महाराज पाठाची असेल काय असेल हे चालू ठेवलेली आहे.
आणि त्यांचं पुण्यस्मरण आपण या ठिकाणी दरवर्षी करतो. हे पुण्यस्मरणामध्ये संतांचं पुण्यस्मरण आपण का करायचं? पहिलाच दिवस आहे. वैकुंठवासी परमपूज्य भोले बाबा असं म्हणायचे, त्यांचं पुण्यस्मरण नाही केलं तर त्यांचं काय बिघडत नाही, पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. त्यांचं पुण्यस्मरण करण्याची गरज नाही, त्यांना काही गरज नाही. कारण ज्ञानोबारांच्या भाषेत मरणा ऐलीकडे मज मिळून गेले पुढे, मग मरणी आणखीकडे जातील केली. देह असतानाच ते परमात्मा स्वरूपात लीन झालेले असते. त्यामुळे त्यांनी ती अवस्था प्राप्त करून घेतलेली असते जिवंत असतानाच. त्यांचं पुण्यस्मरण आपण का करायचं? ज्ञानोबाराय म्हणतात, हे असो तया ते प्रशंसिता लाभ आत्मा, विपाया ठेवले चित्ता तरी दे आपुली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभ आत्मा. त्यांची आपण प्रशंसा केली, त्यांचं स्मरण केलं तर आपल्याला फार मोठा लाभ होतो. कोणते कोणते लाभ होतात? ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जर आपण पाहायचं झालं तर 1, 2, 3 लाभ सांगतो. हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गेवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. आपल्याला आपली हरवलेली आत्मवस्तू जर प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण नेहमी संतांना पाहिलं पाहिजे. पण संतांना जर पाहायचं असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात, संतांच्या संबंधाने आपण वर्णन केलं पाहिजे. आणि वर्णन करायचं असेल तर पहिल्यांदा ऐकलं पाहिजे. आधी ऐकावे, मग वानावे, मग पहावे, आणि मग हरपले पावे. विठ्ठल आपल्या वाणीला जर विश्रांती प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण संतांचं वर्णन ऐकायचं, त्यांचं स्मरण करायचं. आपल्याला जर पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल, पुण्यवंत पुण्यवंत व्हावे, 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 पुण्यवंत व्हावे. अनेक लाभ सांगितले. भगवान परमात्म्याचे आपल्याला जर आपलं असं वाटत असेल की आपण भगवंताचे आवडते व्हावे, भगवान परमात्मा सांगतात, तेही प्राणा परवते आवडती मज निवृत्ते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. पै प्रियाची वार्ता जे अनुवादिती पंडू सुद्धा ते मानू परमदेवता आपुली आम्ही. एवढे लाभ संतांच्या वर्णनामध्ये पुण्यस्मरणामध्ये आहेत. म्हणून पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल संत शिरोमणी नामदेव महाराजांचा अभंग आपण निवडलेला आहे. नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये आपलं जीवन कार्य सांगितलेलं आहे. वैकुंठवासी मामांनी असं लिहिलंय, पंढरपूर पासून ते पंजाब पर्यंत नामदेव महाराजांनी आपल्या भागवत धर्माची
धर्मध्वजा त्या ठिकाणी फडकवली. सगळ्यात जास्त आयुष्य लाभलेले संत म्हणजे नामदेव महाराज. सगळ्या संतांचे चरित्र लिहिणारे चरित्रकार म्हणजे नामदेव महाराज. नवे नवे आत्मचरित्रकार सुद्धा नामदेव महाराज. आज ज्ञानोबारांची समाधी सोहळा आपण म्हणतो, ऐकतो. अगदी समाधी सोहळ्याचं सगळं वर्णन आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्याला कारण जर कोण असतील तर नामदेव महाराज आहेत. विठ्ठल इथे तर त्यांनी कार्य केलंच केलं. नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. पण किती विस्तार केला? अगदी पंजाब पर्यंत. 2-4 महिन्यापूर्वी मी त्या घुमानला गेलो होतो. पंजाबमध्ये अमृतसरच्या जवळ एक घुमान नावाची जागा आहे, जिथे नामदेव महाराजांची समाधी आहे. ते मुंबईचे एक महाराज आहेत तुंगारेश्वरचे, ते बालयोगी सदानंद महाराज. त्यांनी तिथे महोत्सव ठेवलेला होता, कीर्तन महोत्सव. सगळी हिंदीतली कीर्तनं ठेवलेली आणि ऐकायला आपले काही श्रोते होतेच, पण तिथले सगळे शीख समाजाचे सगळे लोक यायचे, सगळे पगडीवाले सरदाजी. तिथं नामदेव महाराजांचं जे मंदिर आहे, समाधी मंदिर, दर रविवारी परिसरातल्या सगळ्या महिला येतात आणि तिथं त्या मंदिरामध्ये बसून नामदेव चालीसा म्हणतात. आणि नामदेव महाराजांना तिकडे बाबा नामदेवजी म्हणतात. म्हणजे शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु साहेबा, काय ग्रंथ साहेब आहे की नाही, गुरु ग्रंथ साहेब. त्यांच्याकडे सगळ्यात जास्त महत्व ग्रंथाला, बाकी कशाला जास्त महत्व. काही असेल, कोणतं पवित्र कार्य असेल तर ग्रंथ साहेबचं दर्शन पाहिजे. त्या ग्रंथ साहेब मध्ये नामदेव महाराजांचे जवळजवळ 60 पद आहेत. विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराजांच्या अभंगाला ते गुरुवाणी म्हणतात. आणि तिथे ते नामदेव महाराजांचं चरित्र, आता आपल्याला काही हिंदीत तोडकी मोडकी हिंदीत आपण सांगितल्यानंतर ते सरदारजी लोक भेटायला यायचे. ते म्हणायचे, बाबा नामदेव जी का आपने वो चरित्र बताया, बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. म्हणजे नामदेव महाराजांनी जिथं आपल्या ओळखीचं कोणी नाही, आपल्या भाषेतलं कोणी नाही, अशा ठिकाणी जाऊन प्रचार प्रसार केला. हे नामदेव महाराजांचं विशेष कार्य. विठ्ठल नामदेव महाराज आपलं कार्य सांगतात, संत हे कार्य घेऊन येत असतात. आपल्याकडे नेहमी आपण चिंतन ऐकतो, सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सांगत आली, जीवाला यावंच लागतं, देवाला मात्र आणावं लागतं, आणि संत आपण होऊन येतात. जीवाला काय यावं लागतं? त्याचं शिल्लक राहिलेलं कर्म. आगा कर्मे जे उरावे, ती सुखी दुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे देहा एका. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. नाही म्हटलं तरी यावंच लागतं, कारण कर्म शिल्लक राहिले. भगवान परमात्म्याला मात्र त्या ठिकाणी प्रार्थना करून विशिष्ट कार्याकरता आणावं लागतं. भगवान परमात्म्याने जरी म्हटलेलं असतं मी येतो, तर तसा येत नाही बरं का, अगोदर प्रार्थना करावी लागते. विठ्ठल अनिलाई रूपा बळे,
का येतात त्याचं कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली दया. वास्तविक पाहता संत हे मुक्त झालेले आहेत, मुक्त स्थितीमध्ये असतात, पण असं असताना सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये सर्व भूत मात्रा विषय असलेली करुणा दया. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनिया. भागवतात असं वर्णन आलंय, सगळ्यात जास्त संतांचे जे अवतार असतात ते कलियुगात होतात. का कलियुगात होतात? तर कलियुगात जास्त जड जीव म्हणून. विठ्ठल गुरुवारी सांगत असतात, ब्रह्मचैतन्याला माया ही उपाधी लागली, तेच ब्रह्मचैतन्य ईश्वर भावाला येत, विशिष्ट बनतं. माया विशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर. आणि निरुपाधिक असलेल्या ब्रह्मचैतन्याला दया नावाची उपाधी लागली, संतांचा अवतार होता. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. जीव आल्यानंतर त्याला काय करायचं काय करायचं नाही बहुतेक वेळेला कळत नाही. देवाचं कार्य ठरलेलं आहे, पण संत मात्र अगोदर ठरवूनच कार्य करून घेऊन. आम्ही आल्यानंतर नेमकं काय कार्य करतो? नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाचं नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे नामदेव महाराज आपलं कार्य सांगतात. आम्ही ज्ञानदीप लावला. नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाच्या रंगामध्ये आम्ही नाचणार आणि आम्ही जगामध्ये संपूर्ण जगामध्ये ज्ञानदीप लावणार. आता हा ज्ञानदीप लावायची गरज काय? बरं, ज्ञानदीप लावण्याकरता तुम्ही कीर्तनच का करणार? कोणतं कीर्तन करणार? कसं कीर्तन करणार? विठ्ठल आम्ही लोकांच्या जीवनामध्ये खरी दिवाळी करणार. तुमची आमची लौकिक दिवाळी वेगळी. बऱ्याच वेळेला ती लौकिक दिवाळी येते आणि बऱ्याच जणांचं दिवाळं काढून निघून जाते आणि मग वर्षभर शिमगा करण्याची कधी कधी वेळ येते. पण आम्ही जी दिवाळी करणार आहे ती ज्ञानाची दिवाळी. मी अविवेकाची काजळी, फेडोन विवेक दीप उजळी, जे योग्या पाहे निवाळी दिवाळी. भगवान परमात्मा म्हणतात, मी अवतार घेतो, अवताराला आल्यानंतर काय करतो? मी सुद्धा दिवाळी करतो, आणि ती म्हणजे ज्ञानाची दिवाळी. जी दिवाळी प्राप्त झाल्यानंतर मग परत कधीच शिमगा करायची वेळ येते. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. हो,
आजी आनंदुरे की परमानंदुरे आजी आनंदुरे एके परमानंदुरे आदि आनंदुरे की परमानंदुरे आदि आनंदुरे की परमानंदुरे तिने तिने ती म्हणती गोविंदुरे जया श्रुतीने तिने ती म्हणती गोविंदुरे तिने तिने ती म्हणती गोविंदुरे दया श्रुतीने तिने ती म्हणती गोविंदुरे आदि आनंदुरे एके परमानंदुरे आदि आनंदुरे एके परमानंदुरे आदि आनंदुरे की परमानंदुरे आदि आनंदुरे की परमानंदुरे विठोबाचे राजा माया विठोबाचे राजा माया गाऊ नाचू वाऊ टाळी रंजबू गोविंदा गाऊ नाचू वाऊ टाळी रंजबू गोविंदा आदि आनंदुरे की परमानंदुरे आदि आनंदुरे की परमानंदुरे सदा सन साचा मा नित्य दिवाळी आनंदे निर्भर आमचा कैवारी बळी. आमचे परमपूज्य वैकुंठवासी गुरुवारी बोधे बाबा आणि वैद्य बाबा त्यांच्या मुखातून हा अभंग ऐकायचा. विठ्ठल 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 आमचे पंढरीनाथ जे असतील, जेवढं काही भजन आता आहे ते चांगलं भजन आपल्याला ऐकायला मिळतं. त्याच्यामध्ये 90-80% म्हणजे गुरुवारी बाबांचं. आज आम्ही थोडंफार काय तोडकं मोडकं म्हणतो, सगळी बाबांची कृपा आहे. विठ्ठल नामदेव महाराज म्हणतात आम्ही दिवाळी करणार, ज्ञानाची दिवाळी करणार. मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञान खूप महत्वाचं आहे. सर्व दुःखाला जर कारण असेल, काय कारण असेल तर आपल्याला आपण नेहमी परंपरा या विचारसागरामध्ये सांगितलेली, दुःखाला कारण खरं तर शरीर. शरीराला तरी कारण काय हो? आपल्याला शरीर का मिळालं? शरीराला कारण आहे पाप आणि पुण्य. मग पाप आणि पुण्य तरी का घडलं? त्याला कारण आहे धर्म आणि अधर्म. धर्म आणि अधर्म तरी का घडले? त्याला कारण आहे राग आणि द्वेष. मग राग द्वेष तरी का घडले? त्याला कारण आहे अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान. अनुकूल ज्ञान असतं त्याच्याविषयी राग होतो, आणि प्रतिकूल ज्ञान असेल त्याच्याविषयी द्वेष. आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञान तरी का निर्माण झालं? म्हणजे त्याला कारण आहे भेद ज्ञान. आणि भेद ज्ञान का झालं? त्याला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. मी कोण आहे हे न कळल्यामुळे एवढी सगळी परंपरा तयार झाली. कॅन्सर असतो ना, पहिली एक गाठ तयार होते, त्या गाठीतून गाठी, गाठीतून गाठी, गाठीतून गाठी तयार होते. तसं पहिली अज्ञानाची गाठ तयार होते, मग सगळ्या गाठीच विठ्ठल म्हणून अज्ञान गेलं पाहिजे. आणि अज्ञान घालवण्याकरता ज्ञानच त्या ठिकाणी उपयोगाचं. ज्ञानोबा म्हणतात ज्ञाने वाचून एके उपाय करशी जितुके तीही गुंफिशी अधिके रुखी. अहो सामान्य व्यवहारातलं जर आपल्याकडे अज्ञान असलं तरी आपल्याला दुःख भोगावं लागतं. आता आपलं शरीर आहे, आपल्याला शरीराच्या बाबतीत किती ज्ञान आहे. एखादा थोडासा जरी रोग झाला तरी माणसाला वाटतं मला काय झालं, मला काय झालं. 22 दिवस झाले माझ्या हातात मुंग्या येतात, आणि डॉक्टरांना फोन केला, डॉक्टर म्हणतात पहिला ECG करून घ्या.
नंतर एन्जिओग्राफी करून या. म्हणजे त्यांचं बरोबर आहे, कारण नेमक्या मुंग्या कशामुळे येतात कळल्या पाहिजे. गुरुवारी सांगत असतात शरीर आपलं आहे पण आपल्याला शरीराबद्दल ज्ञान नाही. विठ्ठल अज्ञान, लौकिकात सुद्धा अज्ञान असलं तर माणसाच्या जीवनात दुःख निर्माण करतं. गुरुवारी पुरेकर बाबा एक दृष्टांत सांगत असतात. मग अशी प्रवचनात आपण एक मामा ऐकलं गेलं, तर मी दुसरा मामा सांगतो. तरुण मुलगा होता, सरकारी नोकरी, नुकतंच लग्न झालं, पत्नीला घेऊन एका शहराच्या ठिकाणी राहायला गेला. भाड्याने खोली करून राहू लागला. तो दिवस ऑफिसला गेलेला असताना त्याच्या घरी दरवाजाची बेल वाजली. दरवाजा उघडला पत्नीने. कोण आपण? तो म्हटलं मला ओळखलं नाही का? तिने पाहिलं एक म्हातारा मनुष्य आहे, काळी टोपी घातलेली आहे, जॅकेट घातलेले, काठी आहे, चष्मा आहे. कोण आपण? मला ओळखलं नाही का? नाही. म्हणजे अगं मी मामा आहे ना. त्या मुलीला असं वाटलं की आपलं नुकतंच लग्न झालं, धावपळीत यांचा मामा नीट बघायचं आपलं राहून गेलं. कदाचित यांचा मामा यांना भेटायला आलेला असला. आता पतीला जर खुश ठेवायचं असेल तर यांच्या मामाला सुद्धा काय ठेवलं पाहिजे? खुश ठेवलं पाहिजे. मामा आत या, बसा. तुम्ही काही चहा घेणार का, दूध घेणार का, नाश्ता करणार का, जेवण करणार? तो म्हटला जेवण होईपर्यंत नाश्ता कर, नाश्ता होईपर्यंत चहा कर, चहा होईपर्यंत सरबत दिला तर चांगलंच होईल. म्हटली चांगलाच मामा आहे. पण आता मामा त्यांनाच खुश ठेवायचंय, प्रसन्न ठेवायचंय. मामाची सेवा सुरू केली. सर्व मामांना लागेल तसं दिलं. संध्याकाळी पती घरी आले. आतमध्ये डोकावलं, कोणीतरी वयोवृद्ध मनुष्य खाटेवर बसलेला दिसतंय. तेवढ्यात ही धावत पळत गेली. म्हटली आज ऐकलं का, मामा आले. त्यांनी निहाळून बघितलं. म्हटलं लग्नाच्या गडबडीत हिचा मामा बघायचा आपला राहून गेला. कदाचित हिला भेटायला यांचा मामा आला असला पाहिजे. आता हिला प्रसन्न ठेवायचं म्हटलं, हिच्या मामाला सुद्धा काय ठेवलं पाहिजे? प्रसन्न ठेवलं पाहिजे. बॅग तशीच दिली. गेला बाजारामध्ये. मामांना कपडे काय, मामांना मिठाई काय, मामांना आंबे काय. मामांचा पाहुणचार. याला वाटायचं तिचा मामा, तिला वाटायचं ह्याचा मामा. जवळजवळ आठवडं झालं मामाची तब्येत 2-4 किलोनी वाढली. पण आता मगाशी ऐकलं तुम्ही, पाहुणा किती दिवसाचा, भांडण करून काढावं लागतं पाहुणे. कुरबुर सुरू झाली. म्हटली का ग तुझ्या मामाला काय घरचे वगैरे आहेत की नाही, कोणी मुलं बाळ? 7 दिवस झाले मामा जायला तयार नाही. ती म्हटली कोणाचा मामा? म्हटली हो माझा मामा लहानपणीच वारलेला आहे. तुमचा मामा आहे म्हणून वडिलासारखी सेवा करते. तो म्हटला तुझा तरी लहानपणी वारला पण मला सख्खा मामाच नाही. हा मामा कोणाचा? म्हणजे विचारा त्यांना. गेल्याबरोबर विचारलं मामा तुम्ही कोणाचे मामा? हिचा लहानपणीच वारला, मला मामाच नाही. तो म्हटला मी गाव मामा आहे. जोपर्यंत मला ओळखलं नाही तोपर्यंत मी पाहुणचार घेतो. आता तुम्ही मला ओळखलं, मी चाललो दुसऱ्या. दृष्टांत संपला. सगळ्या दुःखाला कारण अज्ञान मामा आहे. विठ्ठल आपुल्या अज्ञानासाठी नव्हता थावला किरीटी. बोला नाही, आपल्या अज्ञानासाठी नव्हता थावला किरीटी. नाही, शस्त्र आहे तिथं. खांडे निघा, ज्ञानाच्या नि खांडे निघा अशी होती. संसार वृक्षाचं वर्णन एवढं केलं भगवान परमात्म्याने. ऊर्ध्व मूल मदशाख मशोत्तम प्रावरव्य छंदांशी यश पर्णानी. खाली शाखा, वर शाखा, मध्ये शाखा. अर्जुनाला भीतीच वाटायला लागली. संसार झाडा असं इतका अवघड, आणि मग ह्याला तोडायचं कसं? भगवान म्हटले काही काळजी करू नको. न रूपमस्य तथोपलभ्यते नांतो न चादि न च संप्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम असंग शस्त्रेण दृढेन छित्त्वा. असंग शस्त्र, ज्ञान हे शस्त्र आहे. विठ्ठल ज्ञान एवढं सोपं आहे का?
ब्रह्मज्ञान जरी कळे उठावू ब्रह्मज्ञान जरी कळे उठावू ब्रह्मज्ञान घरी उठावू तरी काही मोठी वेदशास्त्रे तरी काही मोठी वेदशास्त्रे तरी काही मोठी वेदशास्त्रे तरी काही मोठी वेदशास्त्रे शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन पूर्वीचे भ्रमण याजसाठी जप याजसाठी तप व्यासेही आमुप ग्रंथ केले याजसाठी संत पाय हे सेवावे तरीच तरावे ज्ञान हे ज्ञान कोणतं आहे हो? ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान आत्मज्ञान हो ज्ञानाचं वर्णन करताना असं वर्णन केलं ते ज्ञान पैगा बरवे किंवा परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञान असते ते ज्ञान ते खरं ज्ञान आहे बरं बाकीची जे लौकिक ज्ञान ते वाचून आणि येर भाव स्वर्गादी ज्ञाने तो अज्ञान ऐसा मने निश्चय केला ते ज्ञान सोडलं तर बाकीची सगळी ज्ञान आहेत स्वप्नासारखी आहेत विठ्ठल 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 पण ते ज्ञान प्राप्त होण्याकरता अधिकारी लागतात म्हणून त्या पहिल्याच तरंगामध्ये अधिकाराचा विषय आला मल गेलेला असला पाहिजे विक्षेप गेलेला असला पाहिजे आणि आवरण भंगा करता म्हणून श्री गुरुकडे जायचं मल कशाने जाईल निष्काम कर्माने जात विक्षेप कशाने जाईल त्याच्याकरता निष्काम उपासना घडली पाहिजे आणि नंतर मग अधिकाऱ्याने साधन चतुष्ट संपन्न व्हायचंय साधन चतुष्ट संपन्नेमध्ये विवेक पाहिजे वैराग्य पाहिजे मुमुक्षुता पाहिजे आणि समाधी षट संपत्ती पाहिजे आणि हे सगळं करून तो जो साधक आहे अधिकारी आहे त्याने श्री गुरुकडे जायचं तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम समितपानी म्हणजे हातात समिता घेऊन जायचं म्हणजे हातात सरपण घेऊन जायचं मी माझ्या जीवनाचं सगळं सर्पण करायला आलो तुमच्याकडे म्हणून सरपण घेऊन जायचं समर्पण करायला आलो आणि गुरु तसे पाहिजेत श्रोत्रिय पाहिजेत ब्रह्मनिष्ठ पाहिजे कृपाळू आणि मग गुरु त्या ठिकाणी आपल्याला उपदेश करतात श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन मग साक्षात्कार विठ्ठल नामदेव महाराज म्हणतात आम्ही जे ज्ञानाचा दिवा लावणार त्याच्याकरता नामदेव महाराजांनी साधन जे निवडलंय ते म्हणजे कीर्तन नावाचं साधन सगळ्यांना झेपेल सगळ्यांना पचेल सगळ्यांना रुचेल असं साधन आहे त्या कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी ज्ञानाचा दिवा लावणार कारण कलियुगामध्ये कीर्तन नावाच्या साधनाचं खूप श्रेष्ठत्व सांगितलं आपल्या भागवतामध्येच शुकाचार्यांनी परीक्षित राजाला शेवटचा उपदेश केला अगदी अंतिम उपदेश परीक्षित राजाला शुकाचार्य सांगतात राजा आता भगवान परमात्मा निधामाला जातील आणि नंतर हे कलियुग सुरू होईल आणि कलियुग फार घोर आहे कलिर्दोष निधी राजन अस्ति एको महान गुणः कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजे कृते यध्यायते विष्णु त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यायाम कलौ तत्हरि कीर्तना राजा कलियुगात सगळे दोष अन्न दूषित होईल पाणी दूषित होईल हवा दूषित होईल
आणि हे सगळं खाणाऱ्या माणसाचं मन सुद्धा काय होईल, आणि म्हणून त्याच्याकडून कठीण अशी साधना घडणार नाही. मल जाणं, विक्षेप जाणं, आवरण जाणं कठीण आहे. मग अशा मनुष्यांच्या करता एक प्रभावी असं साधन मी तुला सांगतो, आणि ते म्हणजे भगवंताचं कीर्तन. कलियुगामाजी करावे कीर्तन, कलियुगामाजी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटे, तेने नारायण देईल भेटी. कृतयुगी शमदमादी साधन, त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ, द्वापारे यागमुक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त, ही अवघीच साधने कली लाजविली कीर्तने, तेथे गाता नाचता आपणे वश करणे परमात्मा. प्रत्येक युगामध्ये देश काळ परिस्थिती मनुष्याचं आयुष्य याच्यानुसार एक एक साधन नियत केलेलं आहे. कृतयुगामध्ये ध्यान हे साधन आहे, त्रेतायुगामध्ये यज्ञ हे साधन आहे, द्वापार युगामध्ये पूजा अर्चा हे साधन मुख्य होते. पण कलियुगामध्ये माणसाकडून ही सगळी साधनं सगळ्यांच्याकडून जमतीलच असं नाही, याचा आता करायचं नाही असं नाही. अधिकारी असतील त्यांनी ती साधनं केली तरी चालतील, परंतु सर्वसामान्य करता कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण हे साधन सांगितलं. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायांनी सततम कीर्तयंतो माम, कीर्तयंता शब्दावर जे लिहिलंय ते तुम्ही वाचा. बहुतेक टीकाकारांनी कीर्तयंता शब्दाचा अर्थ वेगवेगळा, अगदी शंकराचार्यांनी सुद्धा कीर्तयंता शब्दाचा अर्थ केलाय आत्मानम चिंतयंता. शंकरानंदाने अर्थ केलाय आत्मानम चिंतयंता, ब्रह्म चिंतयंता, न तू नाम चिंतयंता असं लिहिले सरळ शंकरानंद. ज्ञानोबारांनी अर्थ करताना ऐशे माझे नाम घोषे, नाही चिकरती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले, काय यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची खुंटली राहटी आली. बहुतेक ठिकाणी ज्ञानोबारांनी आचार्यांनाच अनुसरलंय, काही ठिकाणी मात्र जिथं भक्तीचा विषय तिथं भक्तीच्या आचार्यांना अनुसरलंय. विठ्ठल विठ्ठल
कीर्तनामध्ये सुद्धा प्रकार आहेत. गुण कीर्तन आहे, त्याच्यानंतर स्वरूप कीर्तन आहे आणि नाम कीर्तन. गुण कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याच्या गुणांचं वर्णन करायचं. ऐका यशस्वी अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवरे वस्ती जेत म्हणून तो भगवंत एका गुणाचं वर्णन करतो. स्वरूप कीर्तनामध्ये भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करायचं. कृष्ण विष्णू गोविंद हा या नामाचे निखिळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाठ. आत्मचर्चा हे सुद्धा कीर्तन आहे, पण ते सगळ्यांना जमण्यासारखं झालं. भगवान सद्रूप आहे, भगवान चिद्रूप आहे, भगवान आनंद रूप आहे, भगवान परमात्मा हे आपलं स्वरूपच आहे. विठ्ठल निर्गुण स्वरूपाच्या संबंधाने पाहायचं थोडस अवघड आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, पाहिजे ते विन पाहिजे काही नेनताची जाणी. आद्य पुरुष का म्हणजे जया ठाया. पाहिजोय पण परमात्म्याला पाहत असताना पाहणं सोडून पाहिजे. तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे धुरी सारून. ज्ञानोबाराय म्हणतात, पहा पण दर्पणाचे निआधारे एकच करुणी दुसरे मुख पाहती गवारे तैसे नको. पाहत असताना जसं आरशात आपण आपलं मुख पाहतो, वास्तविक पाहता आपण जेव्हा आरशामध्ये मुख पाहतो तेव्हा आपण मुखाला नाही पाहत, मुखाच्या प्रतिबिंबाला पाहतो. आरसा आपले धर्म त्या प्रतिबिंबावर टाकत असतो. तसं मला पाहायचंय ना, कुठलाच आरसा घेऊन बघू नको. म्हणजे मन नावाचा आरसा नको, बुद्धी नावाचा आरसा नको, बाकी हे शब्द नावाचा आरसा नको. मला पाहायचंय ते हे सगळे आरसे सोडायचे. तुम्ही म्हणायचं मनाने पाहायचं नाही, बुद्धीने पाहायचं. मग पाहायचं कसं? एक जण तर म्हटलं, मग आता हे मनाने पाहता येत नाही, बुद्धीने पाहता येत नाही, मग हे सगळं करायचं कशा करता? वाचन, शास्त्राध्ययन, श्रवण. त्याचं उत्तर आहे हे कळण्याकरता. भगवान परमात्मा हा पाहणे स्वरूप आहे, पाहण्याचा विषय नाही कळण्याकरता. विठ्ठल मोठे महात्मे होऊन गेले उत्तरेमध्ये. त्यांचं नाव स्वामी अखंडानंद सरस्वती. त्यांचं एक वाक्य वाचलं. ते म्हटले, मी हे वाक्य तुम्हाला सांगतोय पण तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसणार. कारण हे वाक्य ऐकण्याकरता मला जवळजवळ 20 वर्ष तप करावं लागलं, पायी प्रवास करावा लागला. अनेक संतांच्याकडे गेलो आणि संतांच्याकडे गेल्यानंतर मला हे वाक्य कळलं. मी तुम्हाला आता सहज वाक्य सांगतोय, तुमचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही, तुम्हाला त्याचा एकदा फायदा होईल की नाही सांगते. काय वाक्य? म्हटले, मी माझ्या गुरूंना विचारलं, साक्षात्कार होतो म्हणजे नेमकं काय होतं? साक्षात्कारात 2 प्रकार आहेत बरं का. एक सगुण साक्षात्कार, एक निर्गुण साक्षात्कार. सगुण साक्षात्कार वेगळा आहे, आपली इष्टदेवता त्याचं दर्शन होणं, बोलणं, संवाद करणं हे. पण निर्गुणाचा साक्षात्कार होतो म्हणजे काय होतं? कारण आत्मा तर आपलं साक्षात स्वरूप आहे, परमात्मा तर आपलं साक्षात स्वरूप आहे, तो नित्य अपरोक्ष आहे. मग नित्य अपरोक्ष असलेला, अनुभव स्वरूप असलेला त्याचा काय अनुभव येणार? मग साक्षात्कार होतो म्हणजे काय होतं? ते म्हणले, आमच्या गुरूंनी सांगितलं, साक्षात्कार होत नाही, ते आपलं साक्षात स्वरूप आहे, हाच साक्षात्कार होतो. विठ्ठल निर्गुण हे माझं साक्षात स्वरूप आहे, नित्य अपरोक्ष आहे. काही गोष्टी परोक्ष असतात, काही प्रत्यक्ष असतात, काही अपरोक्ष असतात, आणि परमात्मा नित्य अपरोक्ष. विस्तार करत नाही. परोक्ष या भिंतीच्या पलीकडे काय आहे मला माहिती नाही, ते मला परोक्ष आहे. समोर आणल्यानंतर माझ्या समोर ठेवलं, माझ्या इंद्रियांचा त्याचा संबंध आला, मला जे ज्ञान झालं त्याला प्रत्यक्ष म्हणतात. अपरोक्ष कशाला म्हणतात? मला काल पडलेलं स्वप्न माझं मलाच कळतंय, तुम्हाला कळत नाही, पण मला ते प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष नाही, ते मला अपरोक्ष. पण स्वप्नाकरता सुद्धा अविद्या वृत्ती मानलेली आहे.
पण परमात्म्याचं स्वरूप आत्मस्वरूप कुठली वृत्ती नसताना सगळ्या वृत्तीचा प्रकाशक असं नित्य, त्याला शास्त्रात शब्द आलेला आहे अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वम स्वप्रकाशत्वम. स्वयंप्रकाश आहे. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वयंप्रकाश आहे म्हणजे त्याच्या ज्ञानाने सगळं ज्ञान होतं. त्याचं ज्ञान कधीच होत नाही. ते ज्ञान स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे उरे बाबा होते त्यांचे गुरु. त्यांना जर कोणी म्हटलं बाबा आप ज्ञानी आहे, ते म्हणायचे हमको गाली देता है क्या? हम ज्ञानी नहीं है, हम ज्ञान है. बाबा ब्रह्मज्ञानी आहे म्हटलं की ते म्हणायचे हम ब्रह्मज्ञानी नाही, हम ब्रह्म आहे. कशा करता सांगतोय? आपला विषय मूळ काय चाललाय? कीर्तनाचे प्रकार. त्याच्यामध्ये हे एक स्वरूप कीर्तन आहे बरं का, पण हे सगळ्यांना कळत नाही. काही काही लोकांना लगेच जांभळे यायला सुरुवात. तुम्ही आता नेहमी ऐकणारे म्हणून तुम्ही ऐकता एकदम कान देऊन. सर्वसामान्य माणसाला आपण खेड्यात गेलो, कीर्तनकार गेले आणि सांगायला लागले पराग भाव, परध्वंसाभाव, अन्योन्याभाव, अत्यंताभाव. लोक म्हणतात पुढच्या वर्षी या बुवाचाच अभाव नको असला बुवा. सामान्य माणसाला हे कळत नाही म्हणून त्यांच्याकरता नामदेव महाराज म्हणतात आम्ही कोणतं कीर्तन करणार? अभंगाचं दुसरं चरण. सर्व सांडोनी माझाई 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 वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई सर्व सांडोनी माझाई सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई सर्व सांडोनी माझाई सर्व सांडोनी माझाई माझाई. आम्ही जे कीर्तन करणार ते सगळ्यांना झेपेल, पचेल, रुचेल ते नामसंकीर्तन करणार. नामसंकीर्तन असं आहे, कोणीही करा, कधीही करा, कसंही करा. नामसंकीर्तनामध्ये कुठलाच प्रत्यवाय नाही. आणि नामसंकीर्तन केल्यानंतर भगवान परमात्म्याची कृपा होते, अनुग्रह प्राप्त होतो. अगदी कसंही म्हटलं तरी नामसंकीर्तन फायदा करतं. भविष्य पुराणामध्ये अशी कथा आली. एक दुर्जन मनुष्य होता. तो जंगलात गेला आणि त्याला एका गेंड्याने धडक दिली आणि तो मेला. दुर्जन होता, नास्तिक होता. मरताना त्याने त्या गेंड्याला शिव्या दिल्या. हरामजादीने मार दिया, हरामजादीने मार दिया, हरामजादीने मार दिया, मेला. दुर्जन असल्यामुळे त्याला न्यायला यमदूत आले आणि 3 वेळा शिवी दिल्यानंतर तिथं विष्णुदूत आले. म्हटले आता हे आमचं गिरायक आहे, तुमचं गिरायक आहे. अहो यांनी जन्मभर पाप केलंय, आमच्याकडे याची सगळी यादी. म्हणजे किती जरी यादी असली ना तरी मरताना याने 3 वेळा देवाचं नाव घेतलं म्हणून आम्ही याला वैकुंठाला. म्हटले देवाचं नाव कुठं घेतलं? अहो याने 3 वेळा शिवे दिली. म्हटले काय शिवी दिली? हरामजादेने मारली. हराम मध्ये राम आला. याचा अर्थ शिवे देऊनच घ्यायचा असं नाही बरं का. पण शिवे देऊन घेतलं तरी उद्धार करतय, प्रेमाने घेतलं तर का करणार नाही? विठ्ठल विठ्ठल
म्हणून आम्ही वाचेमध्ये विठ्ठल रखुमाई म्हणून आपल्या कीर्तनामधलं मधलं भजन आहे विठ्ठोबा रखुमाई. साखरे महाराजांच्या परंपरेमध्ये तर विठ्ठल विठ्ठलच्या ऐवजी विठोबा रखुमाई. निस्ता विठोबा नाही बरं का, रखुमाई पण बरोबर. विठ्ठल शब्दाचा अर्थ आहे विदा ज्ञान शून्य शून्येन ठान शून्यान लाती गुरुनाती इति विठ्ठला. जे ज्ञान शून्य लोक आहेत, अगदी ठान शून्य लोक आहेत, पण अशांना सुद्धा लाती गृन्नती त्यांच्यावर सुद्धा कृपा करून त्यांचा उद्धार करतो तो विठ्ठल. आणि रखुमाई आईसाहेब तर भगवंतापेक्षा कृपावंत. विठ्ठल विठ्ठल नामाचं खूप शास्त्रामध्ये महात्म्य सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार, योग याग तपे केली तयाने आमुपे, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. म्हणून विठ्ठल नाम वाचे विठ्ठल रखुमाई. पण कीर्तन करत असताना आम्ही कसं कीर्तन करणार? सर्व सांडोनी माझाई. आम्ही आमची माझाई सांडून मग कीर्तन करणार. माझाई म्हणजे मी आणि माझ. मी आणि माझं सोडून आम्ही कीर्तन करणार. कीर्तनामध्ये मी आणि माझं हळूहळू सुटलं पाहिजे. विठ्ठल जीवाला दुःख देणारे या दोनच गोष्टी आहेत, एक मीपणा आणि माझेपणा. ममेति मूलम दुःखस्य न ममेति निर्वृते, शुकस्य विगमे दुःखम न दुःखम गृहमुशके. माझेपणात दुःख देतो माणसाला. माझेपणा इतका जेवढा जास्त तेवढं माणसाच्या जीवनात दुःख. गुरुवारी सांगत असतात ती हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या नर्स असतात आणि त्यांच्याकडे ते पेशंटचे रिपोर्ट लिहायचं काम असतं. ते पेशंटचे रिपोर्ट लिहित असताना एका हातात चहाचा कप असतो आणि एका हातात पेन घेऊन ती रिपोर्ट लिहिते. एक फुरका मारते आणि लिहिते 10 वाजता पेशंटचा बीपी वाढला. दुसरा फुरका मारते लगेच लिहिते 11 वाजता पेशंटने उचके द्यायला सुरुवात केली. तिसरा फुरका मारते आणि लिहिते 1 वाजता पेशंट गेला. काही दुःख नाही, काही नाही. खाली येऊन ऑफिसमध्ये बसते, घरून फोन येतो, एकुलता एक मुलगा शाळेत चालला होता, ऍक्सिडेंट झाला आणि तो गेला. आता फुरका मारील का? काय रडवतं? माझेपणा. विठ्ठल प्रेम असावं पण आसक्ती नसावी. आणि त्याच्यानंतर मी पण आहे. गुरुवारी सांगत असतात कुरेकर बाबा, कीर्तन कोणाचं चांगलं झालं? ज्याचा कीर्तनात मी आला नाही त्याच. बारीक नजर ठेवायची. ते बाबा उदाहरण सांगत असतात. मंदिरामध्ये संस्थेच्या वतीने ज्ञानेश्वरी चालते. पूर्वी आमचे गुरुनाम गुरु आजी गुरु मारुती बाबा गुरव ज्ञानेश्वरी सांगायचे. जवळजवळ माऊलीच्या मंदिरामध्ये त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी 20-25 वेळा सांगितली. पूर्ण ज्ञानेश्वरी त्यांची हस्तलिखित येतात. प्रत्येक ओवीचं टिपण काढले, फार सुंदर. आणि ते ऐकायला, ज्ञानेश्वरी ऐकायला कधी कधी सद्गुरू जोग महाराज येऊन कोपऱ्यामध्ये बसायचे. एकदा सहज बोलण्याच्या ओघामध्ये महाराजांच्या मुखातून असं गेलं की ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिलंय प्रवचनात सांगता सांगता बोलली, ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिलंय पण मला असं वाटतं. जोग महाराजांनी ऐकल्याबरोबर जोग महाराज कोपऱ्यातून उसळले, बोले मारुती तुला काय वाटतंय ते घाल चुलीत म्हणे. जोग महाराजांनी ते ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिलंय ते आम्हाला सांग. तुझा मी पण आण नको. विठ्ठल महाराज म्हणतात आम्ही आमचा मीपणा सोडणार, माझेपणा सोडणार आणि मग कीर्तन करणार. मग त्या कीर्तनाला गोडी आहे, मग त्या कीर्तनाचा प्रभाव होतो. मी माझं सोडलेले कीर्तनाचा प्रभाव होतो. भागवतामध्ये भागवत धर्म सांगत असताना भगवंतांनी सुरुवातीला
माझी भक्त सर्वात सोपा भागवत धर्म कोणता आहे त्याचं वर्णन करताना असं म्हटलंय, एवमृत स्वप्रिय नाम कीर्त्या जाता अनुरागो द्रुत चित्त उच्चे हसत्य थरोदिति रौति गायत्युन्मादव नृत्यति लोकबाह्या शृण्वन् सुभद्रानि रथांगपानि गीतानि नामानि तदर्थकानि गायन विलज्जो विचरेत आसंगहा. म्हणजे सगळी भगवंताची नामं ते गातात, नाचतात आणि नाचता नाचता गाता गाता असंग होतात. विठ्ठल नामदेव महाराजांचं कीर्तन आहे. एकची टाळी झाली भागे वाळवंटी चंद्र भागे वाळवंटी देव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग पुढे देव नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग पुढे देव नाच पांडुरंग. माझा नामदेवरायांच्या कीर्तनाचा सोहळा आणखीन काही वेगळा आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा. ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग म्हणायचा आणि एकदा ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग म्हटला. नामदेव महाराज कीर्तन करणारे, टाळकरी गोरोबा काका, सावता महाराज, आणि मग त्याच्यामध्ये रंग भरायचा. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे नि छंदे विठो नाचू लागला. नाचता नाचता देवाचा, मला वाटतं तेव्हापासून बांधायची पद्धत सुरू झाली. असं नामदेव महाराजांचं कीर्तन. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी सर्व सांडोनी माझाई. पण तुम्ही मी आणि माझं सोडलं, आता कीर्तन करणार, व्यवहार करणार, मग कोणत्या घरात राहून कीर्तन करणार? नामदेव महाराज म्हणतात, परे होनी परते घर तेथे राहू निरंतर. मी आणि माझं सोडलं की जे घर शिल्लक राहते ते आपलं मूळ घर आहे. पत्र घेती ज्ञानी जरा मूळ घर. आपलं सगळ्यांचं मूळ घर वेगळं आहे. आता हे आपण जे राहतो त्या घरात आपण जास्त दिवस नाही, काही ठराविक दिवस आपण त्याच्यात राहतो. हे देहरूपी जे घर आहे याच्यात सुद्धा आपल्याला जास्त दिवस राहायचं नाही. खरं हे आपलं घरच नाही. बोला बोलणे बोले कैसे घरात घरकुल केले. खरं व्यापक घर आहे आपलं, ज्ञानदेवा घर चिदानंदी. पण त्या घरात आपण एक घरकुल तयार केलेलं आहे. मी देह आहे. विठ्ठल विठ्ठल मानलेलं घर आहे. ही घर म्हणजे एक व्यवस्था आहे, परंतु आपल्याला मूळ घरात जायचंय. ते मूळ घर म्हणजे परे होनी परते घर तेथे राहू निरंतर. आपल्याला जिथं राहता येतंय ते म्हणजे आपलं आत्मस्वरूप, ते म्हणजे ब्रह्मस्वरूप.
त्या घरात राहणार नाही. पण ते घर नेमकं आहे कुठे हो? नामदेव महाराज म्हणतात, सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूपपूर्ण, सगळ्यांचं अधिष्ठान. बाकी सगळं अध्यस्त आहे. आणि या सगळ्यांचं अधिष्ठान जर असेल तर काय ते परमात्मा स्वरूप. माझं अधिष्ठान, तुमचं अधिष्ठान, सगळ्यांचं अधिष्ठान एकच आहे. पण त्या घराचा पत्ता सांगणारा कोणीतरी भेटावा लागतो. नामदेव महाराज म्हणतात, आम्हाला संत भेटले, खेचर महाराज भेटले आणि त्यांनी आम्हाला पत्ता सांगितला शेवटचा चरण. सर्व सत्ताली हाता, सर्व सत्ताली हाता, सर्व सत्ताली नामयाचा खेचर दाता, सर्व सांडोनी माझाई, वाचे विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा नामयाचा खेचर दाता. नामदेव महाराजांच्या चरित्रातली गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भगवान परमात्म्याकडे नामदेव महाराजांनी एकदा विचारलं. त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानेच नामदेव महाराजांना त्या ठिकाणी सांगितलं की तू संत मंडळींच्या सहवासात जा. नाथ महाराजांनी असं लिहिलंय, नामया शरण भगवंताशी, भगवंत तरी प्रत्यक्ष त्याशी, परी हरी शिकवे नामयाशी, गुरु विन सुखाशी न पविजे. नामदेव महाराजांना सांगितलं संतांच्या सहवासात जा. नामदेव महाराज आळंदीला आले. सगळी संत मंडळी जमली. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, गोरोबा काका, सगळी मंडळी जमल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त आले म्हणून सगळे संत जमा झाले आणि सगळ्या संतांनी नामदेव महाराजांना नमस्कार करायला सुरुवात केली. निवृत्तीनाथ महाराजांनी नमस्कार केला, सोपान काकांनी केला, गोरोबा काकांनी केला, सगळ्या संतांनी केला. फक्त मुक्ताबाई अशा कोपऱ्यात उभे राहिले.
चुकून मुक्ताबाई राहिल्या की काय म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी हाक मारली, मुक्ते अगं पंढरपूरवरून मोठे संत आलेले आहेत, देव त्यांच्या हातचा नैवेद्य खातो, देव त्यांच्याशी बोलतो, आपण त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे, आपण पवित्र होऊ. मुक्ताबाई तिथूनच म्हटल्या, तुम्हाला काही लोटांगण घालायचं ते घाला, पण मी नाही येणार दर्शन. म्हणे मुक्ताबाई येईना दर्शना, आधी अभिमाना दूर करा. म्हटले मी आल्यापासून पाहते, म्हणले दादा सगळे नमस्कार करतात आणि हा बाबा तसाच उभा आहे म्हणजे. आणि दुसरं सांगू का दादा, गुरुशिवाय मनुष्य पूर्ण होतच नाही. विठ्ठल गुरुविना ज्ञान कोठे आहे. उलट मुक्ताबाईंनी गोरोबा काकांना नामदेव महाराजांच्या जवळ नेलं, मी ती सगळी मडकी आहेत म्हणजे. आपण तसं माणसाचं शरीर बघा कसं, हे वरचं डोकं आहे ना असं उलट मडकं ठेवल्यासारखं, घटच आहेत सगळे, मडकीच आहेत. म्हटले याच्यातलं कच्चं मडकं कोणतं पक्क मडकं कोणतं सांग. गोरोबा काका म्हणले मला मडक्याची चांगली पारख आहे. हातामध्ये ते मडकं थापटायचं थापटणं घेतलं, धान दिशी निवृत्तीनाथ महाराजांच्या डोक्यावर. काही होऊ नये चू नये, म्हणजे एकदम पक्क वाजलेलं मडकं आहे बरं का, काहीच झालं नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्यावर आणलं, स्वपन काकावर आणलं, गोरोबा काका आपलं बाकीच्या संतांच्यावर आणलं आणि मुक्ताबाईंच्यावर सुद्धा आणलं. म्हणजे सगळी मडकी एकदम पक्की भाजलेली आहेत. आता एकच राहिलं म्हणजे नामदेव महाराज. असं मडकं उभारलेलं पाहिलं नामदेव महाराजांनी, रागाने लाल झाली. म्हणजे म्हातारा डोक्यात हाणतोय का काय काय माहिती, मला हाणायचं नाही म्हणजे. मुक्ताबाई एवढंच कच्च राहिलेलं मडकं आहे म्हटले. म्हणले काय काका बघता, मग टाका भाजून. भाजून टाका म्हटल्यावर खरंच भाजतात की काय आपल्याला, म्हणून नामदेव महाराज जे पळत सुटले पंढरपूरच गाठले. देवा तू म्हणत होता ती संत मंडळी सगळी, पण मला काय संताकडे पाठवलं का काय, काही काही लोकांच्याकडे पाठवलं. त्याच्यातली ती सनकांडी म्हणले मुक्ताबाई, तिने तर सगळे संत देशोधडीला करून टाकले. देवा मी आतापर्यंत तुला खाऊ घातलंय पिऊ घातलंय, खरं सांगायचं मी कच्चा का पक्का. भगवंत हसले. नामदेवा खरं सांगू का, अजून तो कच्चाच आहे. विठ्ठल कसं काय मी कच्चा. म्हटले अरे अजून तू गुरु नाही केलाय, तुला माझं सगुण रूप कळलंय, पण अजून सर्वत्र मी आहे असा बोध काय तुला नाही झाला. आता देवा काय करू सांग बरं, तूच माझा गुरु हो ना. नाही नाही म्हटले, सोनाराकडून कान टोचलेलं बरं असतं, तू तिकडे जा म्हणजे. औंढ्या नागनाथाला गेले, तिथे ते विसोबा खेचर शिवलिंगावर पाय देऊन झोपलेले होते. बाबा तुम्हाला काय कळतं का म्हणजे कुठे पाय ठेवायचा, कसा पाय. अरे बाबा मी म्हातारा झालो, तूच माझे पाय उचलन, जिथं शिवलिंग नाही तिथे ठेव, जिथं पाय ठेवलं तिथं शिवलिंग निघायचं. मग नामदेव महाराजांना कळालं, शरण गेले आणि विसोबांनी मस्तकावर हात ठेवला. आता हे विसोबा म्हणजे काय, सुरुवातीचे एकदम सज्जन नव्हते बरं का. ज्यांनी मांड भाजलं, त्या भाजायला मांड खापर मिळू दिलं नाही. मांड भाजण्याकरता मुक्ताबाईंना खापर मिळू दिलं नाही ते. आणि ज्ञानोबारांनी जेव्हा पाठीवर मांडे भाजले तेव्हा ते खाण्याकरता गेले. ज्ञानोबारांनी त्यांना सांगितलं एक खेचरा हो बाजूला. खेचरा म्हणलं म्हणजे आता खवळून बोलले बरं का, पण त्यांना ती खेचरी मुद्रा प्राप्त झाली. विठ्ठल अलौकिक आहे ज्ञानोबारांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आलं. वेळ संपली आपली. 2 वेळा मांडे भाजले. एकदा मैपती बाबांनी लिहिले, एकदा ज्ञानेश्वर महाराजांनी मांडे भाजले. इथे जे मंदिर आहे तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी भाजले नाहीत, तिथे सोपान काकांनी भाजलेले. तिकडं ज्ञानेश्वर महाराजांनी भाजले. इथं सोपान काकांनी जे भाजलेले आहेत आपल्या पाठीवर ते चांगदेवा करता भाजलेले. चरित्रामध्ये आले काही वेगवेगळी चरित्र लिहिली. आज मी एक चरित्र वाचलं, त्याच्यामध्ये लिहिले ही भिंत म्हणजे साक्षात गरुड आहे. बालकिल्ले नावाच्या ऋषीने गरुड महाराजांना शाप दिला आणि म्हणून ते भिंत झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान
भगवान शंकरांना कुबेरांनी विचारलं की माझं धन शाश्वत राहिलं पाहिजे, कायम टिकलं पाहिजे, कुठं ठेवू? भगवान शंकरांनी सांगितले अशी जगात एकच जागा आहे जी कळी काळात सुद्धा कोपला तरी सुद्धा नष्ट होत नाही, ती जागा म्हणजे आळंदी. म्हणून भगवान कुबेरांनी सगळं धन आणलं आणि पिंपळाखाली ठेवलं. म्हणून पिंपळाला लक्ष्मीचं स्वरूप मानलंय. विठ्ठल वेगवेगळ्या ग्रंथकारांनी वेगवेगळं चिंतन केलं. अवघी सत्ता आली हाता किंवा सर्व सत्ता आली हाता, त्याचं कारण नामयाचा खेचर दाता, सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. म्हणून आपल्याला सुद्धा त्या घरात राहायचं असेल आणि घरात राहून सुद्धा मग आपला हा वारकरी संप्रदाय असा आहे, नुसतं घरात राहायचं नाही बरं का, राहून पुढे भगवंताचं चिंतन. ऐशे मी चोहनी पांडवा करती माझी सेवा, की भक्ती सुखा लागी आपणची दोही भागी, वाटोनी अंगी सेवके बाजी. भगवत स्वरूप व्हायचं आणि पुन्हा भगवंताचं भजन करायचं. सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई, असं भजन ज्यांनी केलं असे असणारे वैकुंठवासी परमपूज्य आदरणीय मारुती महाराज थोरात, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा उत्सव सुरू आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे भजन केलं. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावली. संपूर्ण मुंबई काय परिसरामध्ये जिकडे तिकडे त्यांनी ज्ञानाचा दिवा लावला. हो, म्हणून आजही आपल्याला त्यांचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांनी कीर्तन करत असताना सर्व सांडोनी माझाई, मी आणि माझं त्यांनी आपल्या जीवनात सगळं सोडलं. एकदा आळंदीला आले ना, मग ज्ञानोबा आहे माझे, बाकी कोणी माझं नाही. आणि मानायचंच असलं तर हे विश्वची माझे, अशा पद्धतीने ते राहिले. वाचे विठ्ठल रखुमाई परे होनी परते घर, त्या घरात ते राहिले आणि आपल्याला सुद्धा त्या घरात नेण्याकरता त्यांनी प्रयत्न केला. म्हणून त्या संतांनी आपल्याकरता एवढं केलं म्हणून त्यांचं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय परम पावनभूमी अलंकापूर नगरी, पुण्यसलीला इंद्रायणी नगरीच्या काठावरती चालू असलेला हा परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन हरिभक्तपरायण श्री मारुती महाराज थोरात चतुर्थ पुण्यतिथी सोहळा. आणि आज या सोहळ्याचं प्रथम कीर्तन पुष्प ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक